दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर नक्कीच एकाच राशीचे म्हणजे ए फॅक्टर आपण पाहिला, परंतु या वेळेला अपील केली होती लाऊड. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो LBW ची अपील केली परंतु पंचांना फेटाळली गेली आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर प्रो स्पोर्ट्स टीम मात्र पूर्णपणे जोर आजमाईश करत असताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. अतुलच्या विरोधात फटकेबाजी करायचं तर नाही शक्तीचा नाही युक्तीचा वापर करावा लागेल, कारण की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातंय ना. परंतु ती युक्ती वापरावी लागेल अक्षयला, कारण की ज्याप्रमाणे या खेळाडूचा जर खेळ राहिला आतापर्यंत दिवसभरामध्ये बोलबाला राहिलाय संपूर्ण. ओ यावेळेला मात्र आपण पहिले थोडी तारीफ केली आणि नजर लागली आहे. नजर काय लागली आहे तर नक्कीच हा चेंडू आपण पाहू शकतोय तर खराब फेकला गेलाय. वाईटचा मात्र इशारा जरूर मिळाला गेलाय आणि इथून पण पाहिलं तर एक्स्ट्रा टीमच्या टोटलला होताना पाहायला मी ते सुरुवात टीमची टोटल 2. ऋषिकेश सरळ मात्र चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळला जातोय. फिल्डर आहेत तिथे 10 मात्र मिळेल तिथे 1. ज्याप्रमाणे जर सध्याचं जर विश्लेषण करायचं झालं तर मग एक टार्गेट सेट करायचं आहे. नक्कीच अतुलच्या विरोधात चांगला क्रिकेट सुद्धा खेळायचं आहे. यावेळेला आपण पाहू शकतो हा डाऊन दी लेग आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना पाहायला मिळतोय पंच अतुल राव यांच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर मग प्रत्येक मॅच मध्ये भरीव कामगिरी अतुलने केली, मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, परंतु या मॅच मध्ये त्यापेक्षा आणखीन चांगलं ग्रेट करायचंय त्यांना. यावेळेला आपण पाहू शकतोय तर नक्कीच संपर्क झाला नाहीये, परंतु ही जोखीमभरी धाव मात्र आपण पाहिलं स्लिम मिड ऑन मधून मात्र कंप्लीट केली जाते, कारण की एक क्षेत्र आपण पाहिलं की टार्गेट केलं जात आहे. अतुलच्या विरोधात फाईन लेगला जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गतीने बीट केला जात आहेत. टीमची टोटल 5 चेंडू फेकून झाले 4. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो उचली घेणारा चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहू शकतो की इथे जी चर्चा करतोय ना मी की ती युक्ती मात्र सध्या तरी वापरताना दिसत नाही आहेत फलंदाज, कारण की चेंडूची लाईन आणि लेंथ आपण पाहू शकतो अतिशय चांगली मात्र ठेवली जाते. पाहावं लागेल हा बॉल नक्कीच ज्याप्रमाणे फेकला गेलाय डाऊन दी लेग आहे. वाईड बॉलचा इशारा पुन्हा मिळेल, परंतु टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर जी आपल्याला पाहायला मिळते 6च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 7 झालेत, कारण की व्हाईट प्लस 1 आली होती. शेवटचा बॉल आहे. मात्र यावेळेला आपण पाहू शकतोय तर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि चांगल्या चेंडूने षटकाची होताना पाहायला मिळतीये. समाप्ती पहिलं षटक समाप्त झालंय आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की गोलंदाजीमध्ये वर्चस्व, गोलंदाजीमध्ये नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो कहर मात्र नक्कीच पाहायला मिळालाय अतुलच्या माध्यमातून. आणि आपण पाहू शकतो इथे तर मग सिमेंट ठेवलंय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 या आकड्यावर. प्रदीप आपण पाहिलं ना तर अतुलच्या विरोधात आपण पाहू शकतो तुम्ही ताकदचा जर वापर करत असणार तर ते चुकीचं ठरू शकते. तुम्हाला नक्कीच नजाकत दर्शवायला हवी होती, परंतु ते दर्शवताना नक्कीच पाहायला मिळाले नाहीये आणि तेच कारण आपण पाहतो इकॉनॉमिकल षटक राहिले फक्त आणि फक्त 7 धाव्यांचं अतुल ठाकरे यांचं. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 3 चेंडू एक्स्ट्रा देखील हाताळले. तब्बल 9 चेंडूचं हे षटक होतं अतुल याचं. 7च धावा त्याच्यामध्ये आपण पाहिल्यात. ड्राईव्ह केलाय लॉंगच्या दिशेनं, फिल्डर आहेत तिथे. सिंगल मात्र मिळेल. आता मात्र आपण पाहतोय की प्रो स्पोर्ट्स टीमने दिवसभरामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं गेले, परंतु या मॅच मध्ये त्यापेक्षाही जास्त चांगलं क्रिकेट खेळा आणि नक्कीच एक ट्रॉफीचे हकदार व्हा. परंतु पहिल्या षटकामध्ये झालं, गंगेला सोडून द्या. नक्कीच मात्र आपण पुढे काय करू शकतो याच्याकडे फोकस करा. पाहूया आपण पुढील बॉल.
गुड डिलिव्हरीज पाहतोय आपण या वेळेला. अक्षय स्ट्रगल करतोय, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये मिलाप नाहीये. डॉट चेंडू स्थिती आपण पाहिली आहे तर जवळजवळ 8 बिनबाद 8, परंतु इथे प्रगतीची वाट जर आपण पाहू शकतो की शोधावी लागेल. आणि जयेश, आपण जर बघितला हा मॅच कदाचित लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर धावा जर येणाऱ्या चेंडूमध्ये जर धावा जर आल्या नाही तर कदाचित हा शेवटचा सामना एक लो स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना इथे पाहायला मिळू शकतो. जरूर मी तर हेच म्हणेन की स्पोर्ट्स लाईन पडत टीमला इथे धावा जमा कराव्याच लागतील. जर तुम्ही मी तर म्हणेन की 30च्या मध्ये जरी धावा कमी इथे जर जमा केल्या तर मग कमी टोटल आहे. कारण की या आधीची टुर्नामेंट होती आणि या टुर्नामेंटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की आपण का जमीन आसमानचा फरक आहे तर त्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहू शकतो जे चेंडूज वापरले होते नक्कीच निवियाचे, आणि हे चेंडूज आपण पाहिलं तर हेवी गुड शॉट आहेत. आणि हे चेंडू अगर आपण पाहिले तर या मैदानावर नक्कीच बॅटला जर कनेक्ट झालं तर मग अगदी सहज बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातात. आणि मग अशा मैदानावर तुम्ही आणि एक क्वार्टर फायनलचा मुकाबला खेळताय तर आणि तुमच्या टीम कडून मग ग्रेट परफॉर्मन्सची गरज आहे आणि ते देणं अनिवार्य असे. परंतु या वेळेला आपण पाहू शकतो की स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहे. योगेश हा चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय ऑन साईडला. वैभव दलवी आहे त्या क्षेत्रामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. आणखीन एक बिग ब्लो, बिग विकेट आपण पाहू शकतो या वेळेला. अक्षय जे स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाले भरपूर, आणि स्ट्रगलच करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण की डॉट चेंडू भरपूर खेळले होते. त्यांचा प्रेशर त्यांच्यावर जाणवत होता. कारण की या मॅच मध्ये 6 बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर नक्कीच त्याने फक्त 1 धाव केली आहे. आणि ते दडपण मात्र नक्कीच थोडंसं जुगाडण्याचा प्रयत्न केला होता. जोखीम बरं शॉट, परंतु आपण पाहिलं की मग मिड विकेट क्षेत्रामध्ये वैभवने एक सुंदर झेल टिपला गेला. आता अजित मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु या वेळेला तर आलेत नाही तर नक्कीच कशासाठी आलेत तेही दाखवून द्यावं लागेल त्यांना. शॉर्ट पिच या वेळेला आल्या आल्या पाहतोय आपली ताकद दर्शवली गेली त्या फटक्यामध्ये, आणि एक चांगला फटका मात्र ठोकत असताना नक्कीच चौकार मात्र पेश केलाय. आणि आपल्या टीमला मात्र इथून थोडंसं सावरण्याचं कार्य मात्र इथून अजितनं केलंय. खूप चांगला फटका होता. गॅप देखील त्याने शोधला. पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेट च्या मध्ये जो गॅप आहे तो गॅप मधून हा चेंडू निघून गेलेला आहे. चौकार, धावफलक 12 आहे धावसंख्येवरती. यावेळेस पाहतो आपण ऑफ साईडला फटका केलेला आहे. संतोष काना त्या क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग झाली आहे, मिस फील्ड. मात्र बघा बॅकअप साठी शतरक्षक आला जयेश, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जयेशने तर कुठेतरी आपण पाहतोय दीपेश आहे. टीमची टोटल आहे 14च्या घरामध्ये. चांगला बॅकअप पाहायला मिळाला, कारण की मिसफील्ड झाली होती तो अगदी अंतिमच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केला. टीमची टोटल 14, 1 बाद. पुढील बॉल पाहतोय पडा उलटा. या वेळेला आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट निलेश आले होते, परंतु आपण पाहतोय तर अगदी मोक्याच्या क्षणी मी आलोय मैदानाच्या आतमध्ये. नुसता दाखल नाही झाले तर दखल सुद्धा घेतली आहे, आणि चांगले बॅटिंग करत असताना अजितच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 18च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 1 बहुमूल्य गड्याच्या मोबदल्यात. ज्याप्रमाणे योगेशनं नक्कीच या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत. 11 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 7 इथून 11 टोटल झाली आहे 18. आता प्रदीप राहिलेले 6 चेंडू, आणि हे 6 चेंडू कदाचित या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर महत्वपूर्ण ठरतील प्रो स्पोर्ट्स टीम साठी, आणि आपण पाहिलं तर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम साठी. बघा तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज आलाय तर वैभव दलवी, ज्याने मागच्या मॅच मध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती आणि महत्वाचे 3 गडी बाद केले होते. तोच वैभव बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. वैभवचा एक रेकॉर्ड सुद्धा आहे, तो मी रेकॉर्ड या ओव्हर नंतर सांगेन प्रदीप. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय अजित चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश काय टच मध्ये येतील का, कारण की 3 बॉल त्यांनी घेतलेत आतापर्यंत, परंतु आता वेळ नाहीये बॉल घ्यायची आहे.
कारण की नक्कीच आपल्या टीमची गरज आहे धावेंची, ती पूर्ण ही करावी लागेल. पहिला बॉल फेस करतील. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताला होता. ऋषिकेश साठी आपण पाहतोय ऑन साईडला फक्त आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते. ऋषिकेशला देखील माहिती आहे की अजित याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्यासाठी देणं फार महत्त्वाचं आहे आणि स्ट्राईक रोटेट केली गेली आणि अजित हा स्ट्राईकवर आलेला. 19 धावा धाफलकावरती. 19 धावा झाल्यात. 5 बॉल असतील. अजित चांगल्या टच मध्ये आहेत. नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला खेळला जातोय लॉंगॉनच्या दिशेने मिसफील्ड झाली आहे आणि मोबदला पाहतोय आपण. तर नक्कीच 2 धावा. अजितला स्ट्राईक पासून जितकं लांब ठेवलं तितका फायदा होऊ शकतोय कारण की व्हेरी डेंजरस बॅट्समॅन पाहायला मिळतोय अजित. जर अजित यांच्याकडे आपण प्रदीप पाहिलं तर त्यांची बॅट पकडण्याची जी पद्धत पाहायला मिळते अगदी वेगळी, परंतु ताकद आहे ना पूर्णपणे त्या फटक्यामध्ये आपण पाहू शकतो झोकत असताना पाहायला मिळत आहेत. आणि ती ताकद आपण मागच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती बघितली होती. यावेळेस मिस्टर फटका झालेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच चेंडू पडण्याची शक्यता इथे आपल्याला पाहायला मिळते कारण निलेशने भरपूर प्रयत्न केला. योगेश येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. चेंडूने बघा उंची भरपूर गाठली होती, लांबी गाठली नव्हती. तेच कारण तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता, त्या क्षेत्रामध्ये चेंडू पडला. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. टीमची टोटल 23. चेंडू फेकून झाले 3 मध्ये कदाचित 2 मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील इथे अजितला प्रो स्पोर्ट्स टीम साठी. शॉर्टफुल अँड पॉवरफुल. बघा पॉवरफुल इथे स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे, ज्याची आपण वाट पाहतो की अजितच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येऊ शकतो या षटकामध्ये आणि तो मोठा फटका आलेला आहे. डेफिनेटली आणखीन काही येतील कारण की ज्याप्रमाणे टच मध्ये ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय इंटेन त्याने दर्शवला गेला आणि ऊर्जा संचार करणारा खेळ मात्र अजित सध्या तरी करतोय आपल्या टीमसाठी. त्याच दरम्यान आपण पाहिला एक कमबॅक डिलिव्हरी, गुड डिलिव्हरीज पाहतोय आपण. टीमची टोटल 29 आहे. काय प्रदीप शेवटच्या बॉलवर षटकार चौकार पाहायला मिळेल का? डेफिनेटली आपण पाहतोय आणि ही गरज असेल प्रो स्पोर्ट्स टीमची. आणि शेवटच्या चेंडूवरती जेवढ्या धावा येतील ना त्या दुसऱ्या इनिंग मध्ये निर्णायक ठरतील. जयेश डेफिनेटली आपण पाहतोय शेवटचा बॉल या इनिंगचा. त्यावेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटच्या साईडने खेळलाय. 1 धाव तर प्रयत्न पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फैकी पाहिली आपण स्ट्राईक एंडच्या दिशेनं. 2 धावा झाल्यात पूर्ण. नक्कीच आपण पाहू शकतो एक संकट मोचक वाली इनिंग. 8 चेंडू मध्ये 22 धावा अजितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की ती टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 31च्या घरामध्ये पोहोचली आहे आणि 32 धाव्यांचं लक्ष असेल आणि हे 32 धाव्यांचं लक्ष आता पूर्ण करावं लागेल 18 चेंडू मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या टीमला. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर एक कमालीचं फिनिश केलं आणि फायदा तुम्ही तर म्हणेन चांगला झालाय, परंतु ज्याप्रमाणे एका इनिंग मध्ये फक्त धावा जमा केल्यात परंतु आता चेस करत असताना नक्कीच धावा तर मॅच जिंकायची असेल तर प्रो स्पोर्ट्स टीमला रोखावे लागतील आणि सोनसरी स्पोर्ट्स या टीमला जर आपण पाहू शकतोय ही मॅच जिंकायची असेल, सुपर 4 मध्ये यायचं असेल तर मग चांगलं क्रिकेट हे खेळावं लागेल. अठरा चेंडू आणि विजयासाठी 32 धावा एक चांगलं टार्गेट आहे. डिफेंडेबल टार्गेट म्हणावं लागेल या मैदानावरती, मात्र चेसेबल देखील आहे. जरूर प्रदीप तो रेकॉर्डचा जर उल्लेख करत होतो की मी वैभव या खेळाडूचा, तर शेवटच्या मॅच मध्ये जेव्हा आपण पाहिले की मग सोनसरी स्पोर्ट्सचा तांबडमाल टीम येते ना मग वैभव शेवटच्या ओव्हर मध्ये नेहमीच जास्त धावा खर्च करतोय. हा रेकॉर्ड आहे, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो की या वेळेला तितक्याही जास्त मात्र आपण पाहिले की इथे दिला नाहीये, परंतु नक्कीच मी म्हणेन की जवळजवळ इथे फायदा मिळेल प्रो स्पोर्ट्स टीमला. आणि नक्कीच ज्या प्रकारे धावा खर्च केल्या गेल्या आपण पाहतोय अतुल याचं षटक जर आपण बघितलं 7 धावांचं होतं, योगेश बरफ याचं 11 धावांचं होतं आणि वैभव दलवी याचं आपण जर बघितलं तर 13 धावांचं महागडं तर गेलाय. मात्र पाहूया, चेसेबल टार्गेट आहे, डिफेंडेबल टार्गेट आहे. कुठला संघ इथे बाजी मारेल, येणारे 18 चेंडू सांगून जातील.
कारण आपण मागच्या काही मॅचेस जर बघितल्या तर अतुल ठाकरे याची बॅट इथे आपल्याला लागते बघितले आपण. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. मागच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 5 चेंडूवरती 5 चौकार त्यांनी ठोकले. सध्या तरी इन्फॉर्म पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत अतुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवित राहतील. त्या म्हणजे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाले संघाच्या. चला शतरक्षण लगेच लावून घ्या. चला प्रो स्पोर्ट्स आपण शतरक्षण लावून घ्या. गेम प्लॅनिंग पाहायला मिळते, रणनीती आखली जाते की अतुल सारखा खेळाडू जो चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग आतापर्यंतचा खेळ अतुलचा पाहिलाय. परंतु ज्या वेळेला अजित ने केलेली जी बॅटिंग आहे आणि ती बॅटिंगचा नक्कीच चांगला फायदा तरी झालाय. फायटिंग टोटल उभा केलाय. तो दुसऱ्या बाजूने बॉलिंग तितकीच चांगली करावी लागेल. परंतु अतुलसाठी रणनीती कोणती वापरली जाईल, कारण की दोन्ही टीम्स विचार हाच करतील की ही एक मॅच आपण चांगली खेळूया आणि मग सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवूया. आणि नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्याचं स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होणार आहे आणि नक्कीच ते स्वप्न 18 चेंडू मध्ये दडलेलं आहे. पाहूया. निलेश स्ट्रायक कडे स्टार्ट. पंचांचा इशारा मिळतोय. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल अजित या वेळेला जोखीम मात्र घेणार. ओ या वेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट केलाय. परंतु ज्या वेळेला आपण पाहू शकतोय की मनामध्ये शंका आहे, मनामध्ये डाऊट आहे, ज्या वेळेला आपण पाहतोय पाहावं लागेल. यस डेफिनेटली इट इज आउट. विकेट डाऊन झाली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की क्रीजच्या बाहेर होते, डायरेक्ट हिट केला, हवेत बाट होती, हे चित्र क्लिअर होता पाहायला मिळालं आणि पहिली बिग विकेट. आणि पाहतोय या वेळेला अजित ची मेहनत मात्र कामाला आली आहे. आणि आपण पाहिलं तर पहिला धक्का सोनसरी स्पोर्ट्स टीमला मात्र निलेशच्या रूपाने दिलाय. महत्वाच्या क्षणी ही विकेट. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मी तर म्हणेन काही गरज नव्हती, कारण अतुल सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. या एका धोकादायक धावेची काही गरज नव्हती आणि ही धाव पपादा एक धाव पूर्ण करण्यासाठी एक विकेट इथे गमावलाय. ही आत्महत्या शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच कुठेतरी अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकते. ती मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबडा संघाला यावेळेस बघा फक्त हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू धाव येतोय. ताकद आहे आणि जसं म्हटलं जात आहे ना की लोहा लोहे को काटताय, परंतु या वेळेला आपण पाहू शकतोय की जे ताकद आपण पाहिली आहे ना सोनसरी स्पोर्ट्स टीमची, आता तीच ताकद मात्र नक्कीच त्यांच्यावर आजमावली जाते, कारण की तेच तर गोलंदाजी. बॉल आपण पाहिला तर वाईट आहे, थोडस दिशांनी चेंडू फेकला जातोय. प्रदीप आपण बघितलं तर इथे ज्याप्रमाणे जी गोलंदाजी होते ना पाहायला मिळालेली आपल्याला, नक्कीच सध्या तरी थोडस नियंत्रण भरकटलं गेलंय, परंतु इथून आत्मविश्वास चांगला जागृत करावा लागेल, कारण की हे टोटल आहे ना तितकं कठीण नाही आणि तितकं नक्कीच आपण पाहिलं सोपंही नाही, मिडल वालं आहे. मग इथे फाईट ही बरोबरीची होताना पाहायला मिळेल आपल्याला. मात्र या सत्रामध्ये या धावा चेस कर थोडंसं कठीण होऊ शकतं. जयेश ऑन साईडला फटका केला गेलाय. ऋषी खूप चांगला प्रयत्न, शेवटच्या मुवमेंटला बघा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. तोपर्यंत 3 धावा
ज्या ठिकाणी 2 धावा यायला हव्या होत्या त्या ठिकाणी 3 धावा आलेल्या आहेत आणि स्ट्राईक ही रोटेट झालेली आहे, ही महत्वाची बाब आहे जयेश. मी तर म्हणेन की इथे एकच धाव आली असती. जर पहिला बाउन्स ऋषीने हातामध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला असताना तर एकच धाव मिळाली असते. दुसऱ्या बाउन्सची वाट पाहत राहिला, त्यात नंतर मग थोडंसं हातातून चेंडू निसटला आणि मग तिसरी धाव घेण्याची संधी, आणि फक्त तिसरी धाव घेण्याची संधी मिळाल्यानंतर मग काय झालं आपण पाहिलं, मग स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं डेंजर मॅन म्हणजेच आपण पाहिलं तर अतुल आलाय. आणि अतुलला नक्कीच तुम्ही जितका स्ट्राईक वर जास्त पाहणार तर मग आपण पाहू शकतो की तो कदाचित मोठे फटके खेळून मॅचला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू शकतोय. अवलेज आणखीन एक वेगवान चेंडू, तेज तर्रार गोलीच्या वेगाने हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 धावा लागल्या जयेश, 4 विजयासाठी धावा करायच्या 32, म्हणजे अजूनही 28 धावींची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र या फटक्यासाठी शतरक्षक तैनात आहे. बघा, धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ही धाव होऊ शकली असती. नक्कीच कौतुक केलं जाते त्या शतरक्षकाचं. एक लिटल चॅम्प आपण पाहतोय या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे हा चेंडू त्याने फील्ड केला, थ्रो देखील खूप चांगला झाला होता, धाव मिळत नाहीये. जरूर आपण पाहतोय नक्कीच कौतुक केलं जाईल त्या खेळाडूचं, परंतु ज्या वेळेला आपण पाहतोय ना की एक रणनीती साफ आहे की आपण काय करायचंय ना काय नाही करायचंय, मॅच त्या दिशेने येताना पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. एक धाव मात्र इथे जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. आपण पाहतोय की येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिली आपण तर 27 धावेंची गरज असेल. प्रदीप, आपण पाहिलंय संध्याकाळचं सत्र क्लायमॅक्स बदललं गेलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की या मैदानावर काय होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण कंपॅरिझन बघितलं ना आपण तर मग प्रो स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत होती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, परंतु सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळच्या आहेत 5 धावा आणि 1 विकेट. बघा, ज्या प्रकारे अतुल आणि योगेशने खेळ केला, मला वाटतं पहिल्या षटकामध्ये याचं गेम प्लॅनिंग असावं की अतुल जो आपल्याला पाहतो अजित याचं हे षटक आहे हे आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढावं. मला वाटतं हाच त्यांचा गेम प्लॅनिंग असावा, कारण येणारे 2 जे गोलंदाज आहेत त्याच्यावरती नक्कीच त्यांचा प्लॅनिंग असेल की मोठे फटके खेळण्याचा. जयेश, डेफिनेटली मी तर म्हणेन की पहिल्या षटकामध्ये तुम्ही नक्कीच थोड्याशा धावा कमी घेतल्यात, परंतु आस्किंग रन रेट वाढेल. आस्किंग रन रेट वाढला तर नक्कीच तुम्ही जो गेम प्लॅनिंग केलाय ना कदाचित तो गेम प्लॅनिंग कधी स्वतःवरही उलटा पडतो. हे अनेक वेळा घडत असतं. कदाचित तसं चित्र सुद्धा आपल्याला घडताना पाहायला मिळू शकतंय प्रदीप, कारण की ज्या वेळेला आपण पाहू शकतो की आपला गेम प्लॅनिंग पहिल्या ओव्हरमध्ये असतो, विकेट टाकायची नसते, सेफ खेळायचं असतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय झालंय की मग धावा कमी आल्या ते एक विकेट डाऊन झालंय. मग आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आस्किंग रन रेट जेव्हा वाढला गेला आणि तो कमी करण्याचा प्रयत्न असेल ना, मग त्यावेळेला त्या गडबडीमध्ये काय होतात ना की चांगले फलंदाज बिगिट लगावण्याच्या प्रयत्नामध्ये मग तिथे अडचणीमध्ये येतात आणि मग तिथे अडचणीमध्ये आली की मग संघाला मोठा फटका होतो आणि मग संघाला मोठा फटका लागला की मग आपण पाहू शकतो जे प्रेशर वाढत जात आहे आणि मग टीम बॅकफुटला होता जाताना पाहायला मिळते. कदाचित असंच चित्र सुद्धा घडताना पाहायला मिळेल आपल्याला, कारण की संध्याकाळचं सत्र काय घडू शकतं इथे. अतुल हा स्ट्राईक वरती आहे आणि अतुल याची विकेट ही फार महत्वाची ठरणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण अतुल जर शेवटपर्यंत जर राहिला तर हा सामना घेऊन जाईल आणि जर इथे जर अतुल याची जर विकेट मिळवली तर कदाचित या सामन्यावरती प्रो स्पोर्ट्स लाईनपडा हा संघ आपली पकड मजबूत करेल. मला तर वाटतंय की प्रो स्पोर्ट्स लाईनपडा हा सुद्धा विचार करेन की आम्ही अतुलला शेवटच्या क्षणापर्यंत थांबवूनच देणार नाहीये, ही सुद्धा गेम प्लॅनिंग असू शकते इथे. गोलंदाज आपण पाहिलं तर कोण वापरला जातोय पाहू शकतोय या पडेला एक कमालीचा खेळाडू आहे नक्कीच. ज्याप्रमाणे अजय, अजितला पाहिलं अजयला, अजयकडे कशी गोलंदाजी करण्याची क्षमता नक्कीच आपण पाहू शकतो. जरा स्पीडअप करा. चला, घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी धावींची गरज आहे 27 धावा, 13.5ची सरासरी आहे. फिरकी गोलंदाज चला, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल, कारण बॅड लाईटचा अभाव इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या संघाला देखील
चांगल्या प्रकाशामध्ये खेळण्याची संधी मिळावी. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, गोल्डन विकेट. जयेश, या विकेटची नक्कीच ते वाट बघत, तो विकेट मिळालेला आहे तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा टीमला. आणि हाच मी उल्लेख केला होता की इथे आणि तेच आपण गेम प्लॅनिंग उलटी पडली आहे आणि इथेच आपण पाहू शकतोय की इथे विकेट अतुलची मिळाली आहे आणि या विकेटनं मात्र आपण पाहू शकतो की गेम चेंज. बघा अतुल याने जो गेम प्लॅन आखला होता की पहिलं षटक नक्कीच कमालीचं होतं. अजित घरात याचा त्याला आपण पाहतो सेन्सिबल खेळला, सन्मान दिला. मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पाण्यात आपण जे बघितलं तर थोडासा खाली राहिला होता आणि यष्टा उद्ध्वस्त करून गेला. नक्कीच प्रकाशजी देवळीकर साहेब सुद्धा हेच म्हणतात, कारण की ज्याप्रमाणे गेम प्लॅनिंग आहे आणि ती फसली जाते आणि इथेच आपण पाहिली तर एक मोठी विकेट. मात्र आपण पाहू शकते की आता चेस करणं थोडस आता मग कठीण जाऊ शकते, परंतु आपण अनदेखा करू शकत नाही. योगेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच योगेश एक सेन्सिबल क्रिकेटर आहे आणि नेहमीच आपल्या संघासाठी तो संकट मोचक भरपूर वेळा बनलेला आहे. मात्र अजूनही सामना संपलेला असं मान्य करू शकत नाही आपण, कारण अजूनही आपण जर बघितलं तर 60-40 हा सामना नक्कीच मारावा लागेल. जयेश, नक्कीच जसं म्हटलं ना की तुमचा जर राजा गेला तरी तुम्ही 99% गेम हरलात असं समजू नका, कारण की 1% आपण बघितलं वजीर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पाहिलं आपण तर या वेळेला व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉल न मात्र आपण पाहू शकतोय तर 11 चेंडू असते आणि 26 धावा. ज्याप्रमाणे आपण पाहिले एक बिग विकेट मात्र जरूर मिळवून दिली आहे, पण ज्याप्रमाणे आपण पाहिलंय की इथून या गोलंदाजावर मोठी जबाबदारी अजून बाकी आहे, कारण की एक चांगला बॉल तुम्ही हाताळलाय परंतु उर्वरित 5 चेंडू तुम्हाला चांगले हाताळावे लागतील जर इथून जी मॅच मध्ये पकड मोठी करायची असेल तर. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय सरळ पायावरती आदळलेला आहे. फुल लेंथ आपण पाहतोय सरळ पायावर त्या चेंडू आदळलाय. लेग बिफोरची अपील झाली होती, मात्र चेंडू तो निर्धाव चेंडू आता मात्र आपण पाहतोय दोन्ही संघासाठी सोन्याच्या मोलाचा असेल. ज्या वेळेला आपण पाहू शकतो या वेळेला नक्कीच फुलटॉस चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच आपण पाहू शकतो चेंडू जाणार होता, तीच कारण अपील फटाळली. 10 चेंडू 26 धावा. मॅच आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे, नक्कीच थंडी जाणवते परंतु मॅच गरम झाली आहे. वैभव याचा पुन्हा एकदा प्रयत्न जोर कस मारण्याचा. बघा अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजे टार्गेट पासून थोडस आपण पाहतोय कुठेतरी दूर निघून जाताना पाहायला मिळत आहेत. मी तर म्हणेन या वेळेला की नशिबाची साथ होती वैभवची, कारण की काही इंच होतं डिस्टन्स बॉल आणि विकेट, त्यामध्ये अन्यथा नक्कीच आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु मात्र आता हलचल मात्र नक्कीच निर्माण झाले. डगआउट मात्र अस्वस्थ झालाय, कारण की प्रत्येक एक डॉट चेंडू 9 चेंडू आणि 26 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल धाव. बघा आता योगेश हा स्ट्राईक वरती आलेला आहे आणि योगेश याला नक्कीच इकडनं काहीतरी करावं लागेल, कारण की 2 बॉल आहेत या ओव्हरचे, 2 म्हणजे जवळजवळ 8 आहेत, म्हणजे 8 चेंडू 25. आणि आपण जयेश बघितलं होतं मागच्या मॅच मध्ये जसा अजित स्ट्राईक वरती आला होता, अजित याने पूर्ण सामन्याचं चित्र पलटवलं होतं, तीच कामगिरी योगेशाला देखील करावी लागेल. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतोय यावेळेस. बघा अगोदरच म्हटलं की योगेश स्ट्राईक वर त्याला काहीतरी होऊ शकतं आणि झालेला आहे. धमाकेदार षटकार येतोय, एक मोठा फटका योगेशच्या बॅट मधून. 6 धावा. या षटकाराने घर वापसी केली आहे, परंतु आपण पाहिलं दरवाजा अजून नक्कीच दिसलाय परंतु तो गाठायचा आहे. मंजिल अभी दूर है, दिल्ली अभी दूर है. 7 चेंडू असतील, 19 धावा हव्या असतील. यावेळेला षटकार पडलाय, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना किंवा आपण ज्या फ्लॅशबॅक मध्ये वलिया प्रदीप, कारण की ज्या स्थितीमध्ये आपण पाहिली की या स्थितीमध्ये लगभग आपण होती प्रो स्पोर्ट्स टीम. अजित आला, अजितने ते एक जबरदस्त पारी खेळले आणि मग तिथून जो मोमेंटम शिफ्ट केला आणि तशा स्थितीमध्ये आता आहे, परंतु योगेश इथून लढाई करत असताना पाहायला मिळतोय. 17 धाव्यांची गरज आहे, 19 धाव्यांची गरज आहे. बघा काय फटका खेळलाय, जसा स्ट्राईक वरती आला
तसा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. बॅक टू बॅक 2 षटकार. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेंची गरज. 6-13 हे समीकरण. जयेश, शेवटच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या वैभव्याने. इथे आता मात्र 13 धावा बनवायच्या आहेत. यस, डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 चेंडू नक्कीच अगदी बॅटच्या रडार मध्ये हाताळले गेले. गोलंदाजी उत्तम झाली होती, परंतु 2 चेंडूने मात्र थोडस जे कार्य आहे ना पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीम साठी सोपं केले. 6 चेंडू 13 धावा. आपण पाहू शकतो कॅम्पॅरिझन ज्याप्रमाणे स्पोर्ट्स टीम खेळत होती जेव्हा नक्कीच 2 षटकामध्ये 18 होत्या. आयसोन स्पोर्ट टीम खेळते नक्कीच 2 षटकामध्ये 19, परंतु 2 विकेट गमावले. तिथे 1 विकेट गमावली होती. विकेटला असं आपण महत्व देणार नाहीयेत, परंतु आता येणाऱ्या 6 चेंडू आणि 13 हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट असेल. वैभव ज्याने नक्कीच थोडस स्ट्रगल केलंय, डॉमिनेट केलंय. आपण पाहू शकतो या वेळेला मॅच फिनिश नाही झालेली आहे. रुपेश बागेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, पण आपण पाहिलं तर या वेळेला 1-2 चांगले डॉट चेंडू सोबत विकेट हवे असतील प्रो स्पोर्ट्स टीमला, परंतु चांगल्या गुड हिटची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. निर्धाव चेंडू आलाय बघा. आता मात्र धडधड नक्कीच वाढली असेल. टेन्शन वाढलंय, टेन्शन मात्र डगआउट मध्ये आहे. टेन्शन आपण बघितलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीम असतील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असेल, कारण की टेन्शन वाला आता हे सिच्युएशन निर्माण झालंय. 5 चेंडू आणि 13 धावेंची गरज. बघा शेवटच्या षटकामध्ये वैभव दलवीने 13 धावा खर्च केल्या होत्या. त्या 13 धावा इथं पूर्ण करायच्यात वैभव्याला. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. 1च धाव. बघा स्वतःवरती विश्वास दाखवतोय जयेश. योगेश स्वतःवरती विश्वास दाखवतोय. कॉन्फिडन्स आहे. त्या कॉन्फिडन्सने आता मात्र खेळ करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल, कारण की इथून सर्वस्व खेळ आता मात्र त्याने स्वीकारला आहे. कारण की येणारे चेंडू आपण पाहिले तर जवळजवळ असतील 4 चेंडू असतील आणि या 4 चेंडू मध्ये 12 धावेंची गरज ही जरूर असेल. आतापर्यंत संकट मोचक बनला आपल्या संघासाठी. योगेश अखोट्यामध्ये चेंडू शॉर्ट पॉवरफुल चेंडू दशरथ शेलका यांच्या भेटीला 6 धावा षटकार. 3 चेंडू असतील आणि 6 धावा. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, पिक्चर 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 अभी बहुत बाकी है. बघा खेळाडू कक्षामध्ये देखील थोडासा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एखादा ड्रीम बॉल हवा आहे प्रदीप. या वेळेला मात्र ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेक डेंजर मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुपर्ब सेन्सिबल क्रिकेट जय, सेन्सिबल क्रिकेट. षटकार आलाय, कुठल्या प्रकारे धोका पत्करला जात नाहीये. सॉफ्ट हँडने फटका केला, 2 धावा कंप्लीट केल्या आणि आपण पाहतोय टार्गेटच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रदीप या वेळेला आपण पाहतोय की नाजूक स्थितीमध्ये मॅच आली आहे. कोणता संघ जिंकेल सांगता येते नाहीये. इकडनं काही होऊ शकतं. 2 चेंडू 4 धावा. या चेंडूवरती मी तर म्हणेन भवितव्य अवलंबून आहे दोन्ही संघाचं. पाहूया. ओ हो मॅच फिनिश. षटकार ठोकून हा सामना फिनिश केलाय. सुपर्ब काय फलंदाजी केलाय जयेश. एक क्षण असं वाटलं होतं की अतुल्याची विकेट गेलेली आहे. प्रो स्पोर्ट्स लाईन पडा या सामन्यावरती आपली पकड मजबूत करतोय, मात्र एक क्षण येतोय की योगेश स्ट्राईक वर जातोय आणि सामन्याचं पूर्ण चित्र बदलून टाकतोय. आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे 7 चेंडू 29 धावांची वादळी खेळी केलेली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये अपयशी ठरले, मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळालंय. खूप चांगला परफॉर्मन्स. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे दाखवून दिलंय आयसोन स्पोर्ट्स तांबडमाल्या संघाने. चला मॅन ऑफ द मॅच लगेच योगेश यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी.